मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या बरोबर आहेत। मॅम नमस्कार। आणि ही दुर्घटना झाली, आपले याच्यानंतर आपली काय प्रतिक्रिया आहे? खूप चिंता वाटली, पण त्यांनी फोन करून सांगितल्यामुळे ती पॅनिक सिच्युएशन घरी नाही आली। इमर्जन्सी क्रॅश लँडिंग झालं, पण चारही लोक आणि क्रू मेंबर सुखरूप राहिले यात हे ऐकून ठीक वाटलं। आणि नक्कीच त्याच्यात लोकांची जी प्रार्थना आहे, लोक जे विशेष देतात देवेंद्रजींना, त्याच्यामुळेच ते वाचू शकले। अगदी खरं आहे मॅम। खरं तर या आधी पण गडचिरोलीला एक छोटासा अपघात झाला होता। अर्थात त्यावेळी अगदी बचावासारखी कंडिशन नव्हती, मात्र असाच प्रकारचा एकदा हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा ही घटना होतीये। निश्चितच जो सामान्य माणूस आहे महाराष्ट्रातला, जे मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहेत, नेहमीच त्यांच्या सदिच्छा बरोबर राहिलेले आहेत, म्हणूनच अशा अपघातातून सुद्धा वाचलेत। अर्थात देवाची ही कृपा आहे। आपण काय सांगाल? नक्कीच सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांची ही त्यांच्या शुभकामना आहेत देवेंद्रजींसाठी, त्याच्यामुळे आणि देवाच्या कृपेमुळेच ते आज सुखरूप आहेत। आणि मी एवढंच म्हणेन की दिवस रात्र ते गावी फिरत आहेत, शेतकऱ्यांना भेटत आहेत, तर त्याच्यात अशा घटना नाही झाल्या। थोडं आधी चेकिंग बेटर झालं तर टेक्निकल चेकिंग, तर अशा घटना आणि याच्यावर जो वेळ आणि पैसा जातो तोही वाचू शकेल। खरे धन्यवाद। आपण बोलला झी 24 तास बरोबर। अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आपल्या बरोबर होत्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।